दिना हुने दिना माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता भले नव्हे मोकलिता भले नव्हे मोकलिता आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील जवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं दुसरं चरण चालू आहे. मी दिनाहून दिन आहे तुकाराम महाराज देवाकडं निगराणी करतात आणि दिनाहून दिन जे म्हणतात ती लीनता आहे. तुकाराम महाराजांची काय आहे ती लीनता. दीनता यात फरक असतो. दीनता मजबुरी असते आणि लीनता नम्रता असते. लीनतेत काय नम्र आणि दीनतेत मजबुरी. लक्षात आलं की नाही? मोठ्याच्या पुढी करणं काहीतरी प्राप्त व्हावं कलेक्टर तहसीलदार अमुक प्रमुख आपण त्यांच्या पुढं करतो त्याचं कारण एक काहीतरी आपलं आडकाठी काम राहिलेलं एकाला कुठाना काहीतरी असतो ते कुठाना लुटतो व्हावा म्हणून त्या अधिकाऱ्याला आपण पुढी करतो. ही आपली लीनता नाही तिथं नाविलाज आहे. माणसं म्हणतात की आडवला हरी अशी म्हणे न मूर्खाच्या पाया पडावं लागतं ना केव्हा पडावं लागतंय म्हणजे दिन आहे ना काय करेल नाविलाज मला त्याला पटत नसलं तरी पण ते करावं लागतं. ही दीनता आणि काही नाही. उदाहरणार्थ मारोतराव महाराज आपलेकर महाराज मोतीराम महाराज आले म्हणजे लोक त्यांचा आदर करत होते. बरोबर आहे. कुठं ठेवू कुठं करत त्यांच्या दर्शन घेत होते त्यांची पिशवी वागत होते त्यांचे पाय दाबीत होते. तर ही काय मजबुरी काय लोकांची लीनता आणि मोठ्या पुढे लीन राहावं लागतं. लीन राहिल्यावरच आपलं कल्याण होतं. अशा लोकांच्या समोर लीन राहिलं की मग ते कल्याण करून टाकतात ते कल्याण करतात ते कल्याण होत असतं. लीनता नम्रता आहे आणि म्हणून तर एक महापुढे झाडे जाते त्याचे लवाळे वाढे. मोठे पुढं आला तर झाडं ते झाडून निघून जातात. ते टाईट असल्यामुळं कडक असल्यामुळं आणि लवाळा वाकत होते तेच म्हणून ते तिथंच राहतो. ते नाही नम्र झाला होता ते कोंडिले आनंद. महाराजांच्या अंतःकरणातली देवासमोर ही काय आहे दीनता नाही करीत लीनता आहे
आणि दीनतेचे जे उद्गार काढतात ते दीनतेतूनच काढायचे, ते पण तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे बाकी तुम्ही आम्ही दीन आहोत, दिनाहून दीन आहोत, कळत. पण जरी असलो तरी अशा दिनांचा अभिमान भगवंताला असतो. म्हणून माझा तुझा अभिमान, अभिमान म्हणजे स्वाभिमान. बरं, आपले यांचा उद्धार करावा असं वाटतंय, पण त्या दिनानं देवाला शरण गेलं पाहिजे. दिन जर देवाला शरण गेला तर उद्धार केल्याशिवाय, आणि दिन जर शरण नाही गेला तर उद्धार देव तरी कसा करील. मनानं देव उद्धार कोणाचा करत नाही, नाही, अजिबात नाही. जसं व्हायचं ज्याचं प्राक्तन तसं तसे कर्म करील, तसं फल देण्याचं काम ईश्वर करतो. म्हणून ईश्वर चैतन्य नावाले जीवानं कर्म करावे आणि तदनुसार किंवा तदनुकूल फल द्यावं. फलदाता म्हणून ईश्वर, फलभोक्ता म्हणून जीव. अंतःकरणाचा अधिष्ठान मिथ्याबुद्धीच्या ठिकाणी असंग रूपानं राहणारा असल्यामुळं त्याचं नाव कुठस्थ. आणि सर्वव्यापी आहे, निरपेक्ष व्यापक आहे, शुद्ध आहे, म्हणून त्याचं नाव ब्रह्म. हे काही चैतन्याला वेगळे वेगळे नाव त्याच्यामुळे आले. हो, मग जीव कर्मफल भोगता आणि जीवाने केलेल्या कर्माचा दाता कोणतो? ईश्वर, असा त्यातला अर्थ. मग जीवानं देवाला शरण गेलं पाहिजे, बरोबर आहे ना? हा, जडाला जडानं शरण जाव तर जडानं चेतनाला शरण जाव. हा, जड कसं शरण जाईल? जडच ते असल्यामुळं जड विशिष्ट चेतन असा त्यातला अर्थ. जीव जड आहे, जडमूळ असे जे शब्द आहेत ना जीवाला, जडमूळ. जड का म्हणले जीवाला? जड नाही, जीव चेतनच आहे. पण जडाचं तादात्म्य घेतल्यामुळे त्याला काय म्हणायला गेलो? जड म्हणायला लागलो. असं जे जड जीव आहे तर काय त्या जडजीवांचा उद्धार करायचा संत आले असं काही वर्णन घेतं ना अभंगामध्ये. मग आपण जड आहोत, अशा जडांनी चेतन परमात्मा त्याला शरण गेलं पाहिजे. शरणागती किती प्रकारची मी तुम्हाला काल सांगितली. कोणते कोणते प्रकार सांग भास्कर. त्याला लिहून ठेवले तू सांग की, मग तू मग कळते. आव माऊली सांगाल, माऊली सांग. बरं तू सांग, बरं सांग. अनुकूल, प्रतिकूल, अनुकूल, प्रतिकूल, पूर्ण विश्वास, वक्रत्व, आत्मनिश्चय, कारक. नाही का अनुकूलच संकल्प आहे. हा, म्हणजे आपण आपलं उपास्य दैवत पांडुरंग आहे ना, किंवा नोकराचा मालक स्वामी, बायकोचा नवरा, बायको सेवक आहे, नवरा स्वामी आहे. मग त्या स्वामीवर बायकोचा नवरा म्हणजे सेवकाचा विश्वास असावा का नाही? पूर्णपणे. कळलं? म्हणून त्यांना आवडतंय तसं वागावं बायकोनं. पण आपल्या मालकाला आवडतंय का तसं वागावं, ही धर्म आहे. तसं देवाला आवडतंय त्याप्रमाणे भक्तानं वागावं. अनुकूल संकल्प, मी देवाला आवडेल असाच वागेल, अशा प्रकारचा मनातला संकल्प करून टाकणं ते पहिलं. काल तुम्हाला सांगितलं ना, अनुकूल संकल्प. आणि प्रातिकूल वर्जन. देवाला आवडत नाही का तसं वागायचं नाही, त्यांना पटत नाही. मग त्यांना पटत नसल्यावर आपलं काय काम असं? हो, त्यांना पटत नसल्यावर तू कोणतरी म्हणू लागले मला कीर्तनाचं बरं, तुम्ही हार काऊन घालीत नाही? असं एकदा मला विचारलं, मला राग होतो नका म्हणलं, तुम्हाला विचार आम्ही एवढ्याला हार आणतो मला, तुम्ही काऊन घालीत नाही असं मला वाटायला. एवढा घालू दे जाऊन हार असं वाटतं. तसं नाही म्हटलं, तुकाराम महाराजाला पटत नाही सुखामध्ये. आता महाराजाला पटत नसल्यावर ते म्हणजे बुक्का लावू नये, मला माळ घालू नये करा. आता ते महाराज म्हणल्यावर मग मला मग तुकवायला पटत नाही, ते आपण वागणं गुन्हा आहे.
आपले स्वामी आहेत कोण? कोण महाराज? तुकाराम महाराज स्वामी आहेत, सद्गुरू धाम आरती तुकारामा स्वामी सद्गुरू धाम. आणि मग असे स्वामी आहेत, त्यांना आवडत नाही ते आपण करण्यात म्हटलं मग काय उपयोग आहे? नाथ महाराजाला पडत नाही. नाथ महाराज म्हणजे एक कीर्तन हे नाही, कीर्तन 80 कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. बघा येणं भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती सुसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं नाथांना वाटलं, मग नाथान कीर्तनकार कसं वागावं? तुकाराम महाराज जसं वाटलं तसं कीर्तनकारानं वागावं. म्हणजे आपले ते स्वामी आहेत ना, नाथ महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, हे कीर्तनकार लोकांचे स्वामी आहेत. लक्षात आलं की नाही? आणि मग त्या स्वामीला जसं आवडेल त्याप्रमाणे वागणं कर्तव्य असतं. मग भगवान परमात्म्याला वाटेल ते तसं वागणं, आणि त्याला नाही आवडेल ते टाकून दिलं. शरणागतीतला प्रकरण, शरण कशाला म्हणतात ते? अनुकूल संकल्पा प्रातिकूल सेवर्जन रक्षेती विश्वासू. तिसरं पद की माझे स्वामी किंवा भगवान परमात्मा माझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच आहे महाराज, 100% विश्वास देवावर टाका तुम्ही. हो, ते रक्षण केल्याशिवाय राहत नाही. रक्षण करतोच देव बिलकुल, फक्त तुमचा विश्वास नाही. आणि विश्वास नाही मग काय उपयोग? नाही ते विश्वास धरला ना तर तारून नेल्याशिवाय राहत नाही देव. हो, त्याच्यावर विश्वास टाका परमात्मा पांडुरंगावर. पांडुरंग परमात्मा आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही त्या भक्त. शरणागताला वज्रपंजर आहे ना ते. राम काय म्हणले त्या बघा रामायणामध्ये, शरणागता वज्रपंजर रक्षते विश्वास हो, माझं रक्षण करील परमात्मा. हो, आणि गोप्तृत्व मरणम तथा, गोप्तृत्व मरणम तथा म्हणजे आपल्या स्वामीचं काही गुन्हे असेल तर ते आपण कोणाला सांगायचं नाही. आणि आपल्याकडे काही कुयतम असेल ते मालकाला सांगितल्याशिवाय राहायचं नाही. आपलं तर तसं नाही. किती चोरून तुटून गोष्टी नाही. पाप झालेले चोरून, आपल्या चुका झालेल्या चोरून तुटत की नाही, लपून तुटत की नाही. बरेचसे लोक म्हणते महाराज पुन्हा महाराज राग पुन्हा काटू दे. काय मूर्ख म्हणा, काटू द्या नाही मारू द्या, पण घडलेली गोष्ट सांगायला हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? कसं नाही बरोबर. जी गोष्ट घडली ना सांगितलं नाही सांगावीच लागते, ती सांगावीच लागते. काही हो द्या, हो काही हो द्या, किती पाप आपल्याकडून सहज हो द्या, तर ते आपल्या मालकाला सांगितलं पाहिजे. आणि जर सद्गुरूला याला नाही सांगितलं तर मग ते काय उपयोग आहे? तसं देवाला काही झालं तरी सांगितलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ना का साक्षी तो परमात्मा, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सोडत. साक्षी त्या कुठस्थाला त्याच्यामुळेच म्हणले साक्षी कुठस्थ. साक्षी रूपानं आपल्या नेहमी अंतकरणात अधिष्ठान असल्यामुळं ते काय जे कर्म करायले ते त्याला माहीत झाल्याशिवाय राहत नाही. मग माहीत तर होतंय ना, मग तुम्ही त्याला सांगा की देवा चुकलं माझ्याकडून, हे तू आता एवढं निवारण कर. माझ्याकडून व्हायला न पाहिजे होतं तर ते झालं. जसं शमीक ऋषी म्हणले पोरानं शाप दिला परीक्षिती राजाला. भागवतामध्ये राजा परीक्षितीला शाप दिला पोरानं सरंगीनं. शमिकाच्या गळ्यात सर्प आणखीना मेलेला सर्प बाणाच्या टोकावर धनुष्कोट्या निघाय पुढं मागत. काय गतासो मुरगम ऋषा, मेलेला सर्प होता तो. गतासून उरगम ऋषा, मेलेला सर्प होता तो. गतासून मेलेला. मग ते मेलेला सर्प बाणाच्या टोकावर घेतला आणि त्या महाराज जगात आड केला. कामून आड केला काही कारण नाही, फक्त महाराज या कसे म्हणले नाही, बसा कसे म्हणले नाही, तुम्हाला पाणी प्या कसे म्हणले. आता सांगा महाराज भानाव पाहिजे होते ना. महाराज जर भानाव असते देहावर असते तर ते त्या राजाचं स्वागत त्यांनी केलं. हे राजा बरोबर आहे, देशाचा राजा देव असतो. आपल्या देशाचा राजा प्रजेला इतर लोकांना कोण असतो? देव. देव आहे ना महाराज, मायबाप आहे. राजा म्हणजे मायबाप आहे महाराज. मग जनतेनं त्याचं स्वागत करायला पाहिजे. ऋषी जरी असले, संत जरी असले
तरी त्यांच्या घराला आल्यावर राजा देव समजून त्यांनी या वसा थोडी म्हणायला पाहिजे. हे खरंही नाही, व्यवहार आहे. पण या मूर्खाला कारण नाही परीक्षित की महाराज भाव विवाह अवस्थेत आहे, त्याची वृत्ती ब्रह्माकार झालेली आहे. महाराज समाधीस्थ आहे आणि समाधीत असणारे महाराज वृत्तीवर नसल्यामुळं आपल्याला या वसा कशाला म्हणतील ते आपल्या ब्रह्मानंदी लागली टाळी पूर्ण देहाते सांभाळी अशा वृत्तीवर अशा बोधावर महाराज आहेत. त्यांना नाही कळलं. ते अर्धोन मिलित नेत्र होते त्यांचे. नेत्र कसे होते? अर्धोन मिलित म्हणजे कळले ना, अर्धे झाकलेले अर्धे उघडे असे डोळे होते त्या महाराजाचे आणि नासाग्र दृष्टी होती. आणि अशा वृत्तीच्या माणसाला फक्त ती वृत्ती एक आकार झालेली आहे. लोकांना वाटते बघायले आणि ते असते आपल्या तंद्री. कळलं? अशा समाधीतल्या महाराजाला कोण आला कोण गेला काय कळेल. मग त्याच्यामुळे ते म्हणले पण याला डोसक्यात विपर्यास झाला की मला महाराज या मला कसा. मग त्यानं मग शिरडलं आणि शिरडल्यावर ते मेलं असं त्याच्या गळ्यात टाकलं महाराजाच्या. ते निघून गेलं आणि ते पोरगाला कळालं आणि पोरगं आलं. पोरानं बघितलं तर मेलं असं काय मुंग्या चढल्या त्याच्यावर आणि बापाच्या गळ्यात अडकेला की माझ्या वडिलाचा एवढा अपमान केला पण या मूर्खानं चांडाळानं. काय आजपासून 7व्या दिवशी आणि तो सर्प चावून तक्षक नावाचा सर्प चावून ती मरून जाईल असा त्या पोरानं शाप दिला. हो मला त्याला राग आला ना ते. हो संगीत तपी होता म्हणजे त्या शेमिकाचा पोरगा संगीत तपी होता आणि तो म्हणला कोण्या चांदळानं हे पाप केलं. माझ्या बापाच्या वेळात सरपाळ किती लंगेत माझ्या आलं तक्षका सप्तमी आहे मर्यादा सोडली म्हणजे मूर्खानं. माझ्या वडिलाचा अपमान न करायला पाहिजे होता या मूर्खानपणे केला. ज्या मूर्खानं माझ्या बापाच्या गळ्यात सरपाळ पिला तेच माणूस आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग चावून मरे. तर पोरानं शाप. आता पोरानं शाप दिला खरंय कर्म पोराकडून घडलं आणि पुन्हा ते पोरगा बापाला उत्थान अवस्थेत आणण्याचा प्रयत्न करतो, वृत्तीवर आणण्याचा प्रयत्न करतो. बाबा 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 हात धरून लुटलो हे करून ते करून त्यानं प्रयत्न करून वृत्तीवर आणलं. वृत्तीवर आणलं बघितलं का राहिला बा का म्हणून राहिला का गंडा करायला का बाबा ते मेरेला सर्व म्या काढला तुमच्या गळ्यात मुंग्या चढल्या सर बघा मुंग्या अंगावर आहे तुमच्या. हे सर्व त्या नाळ गेला चांदळानं आणि त्या चांदळाला मी शाप दिला आजपासून सर्प चावून तू तक्षक नावाचा नाग चावून बसशील. अरे 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 मेरेला सर्प माझ्या गळ्यात काढ दिला आणि तू त्याला सर्प चावून मरण्याचा शाप दिला. कोणी असेल त्याच्याबद्दल वाद नाही तर तो अन्याय लहान त्याचा आणि शाप मोठा. माझ्या गळ्यात सर्प आली ते मेरेला का जिता होता? मेरेला ते का मला चावणार होता का? नाही. आता त्याला चावून मरण्याचा शाप तू दिला म्हणजे चूक झाली थोडी आणि दंड केलाय मोठा. हे तुझ्याकडून चुकलं बा चुकलं. त्यांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं. सकाळपासून आपल्या आश्रमात कोण कोण आलतो बघा आता इंद्रदृष्टी की नाही त्यांना कळत होतं. आणि डोळे झाकून बघितलं तर परीक्षित राजा आला होता आणि तहानेनं भोकेनं व्याकुळ झाला होता. त्याला तहान लागली होती, भूक लागली होती, पाणी प्यायच्या निमित्ताने आला होता. आणि माझा मी वृत्तीपर मकर असल्यामुळं त्याला आदर केला नाही मी किंवा बसा म्हणलो नाही. त्याच्यामुळे त्याला राग आला थोडासा. त्यानं मेला सरपाळ केला. अरे बाबा हे माझ्या गळ्यात सरपाळ करणारा राजा कोण आहे? परीक्षिती देशाचा आणि देशाचा मायबाप आहे आणि आपल्याला सांभाळणार आहे. आपण ब्राह्मण आहे बरं काय. त्या ब्राह्मणाचं सांभाळ करणारा राजा आहे. गाईचं ब्राह्मणाचं प्रतिपालन करणारे भूपाळ चांगले असतात. तसाच हे परीक्षिती धार्मिक आहे, पुण्यवान आहे. अशा पुण्यवानाला तू शाप दिलास सर्प चावून मरण्याचा काय करायला पाहिजे? बेकार केलं. त्या टायमाला शमीक महाराज देवाकडं क्षमा मागतात पोराबद्दलची. अपक्क बालबुद्धीनं हे बालबुद्धी अपक्क आहे देवा त्याला कळत नाही. आमच्या पोराला कळत नाही पुढे आणि यानं चूक केली त्या राजानं थोडी आणि दंड केलाय मोठा. चुकलं या पोराकडून. त्या पोराला तुम्ही क्षमा करा. कोण म्हणाले? शमीक महाराज भाऊ किती शांत आहेत ते. हा किती शांत आहेत. राग तर नाहीच आला पण उलट देवाला क्षमा मागू लागले. त्या राजाला शाप ह्यानं मोठा दिलाय आणि तसला राजा देशाचा गेला
बरं काय, तर ब्राह्मणाला कोण सांभाळेल, गाईचं कोण पालन करील. असले चांगले माणसं देशातले आणि आपल्या सांभाळणारे जर देऊन गेले तर काय करायचे मग. देशाचा मायबाप आहे आणि त्याला मृत्यूयोगाचा शाप येणं दिला मूर्खाने. या तेव्हा या अपकोबुद्धीच्या बालकाला तू क्षमा कर. याला म्हणते गोपतृत्व मरण म्हणतात. जयाचा कोप सुभट्टा, दयाचा कोप सुभटा, काळ अग्नी रुद्राचा वसोटा, वा काळा आणि रुद्राचा वसोटा. जयाचे प्रसादे फुकट्टा, जोडती सिद्धी. हो असे ब्राह्मण, असे ते कपी आहेत. कोण? शमीक महाराज. दयाचा कोट सुभटा, कोप सुभटा, तर काळाग्नी रुद्राचा वसोटा. काळाग्नी रुद्राचा वसोटा म्हणजे काळाग्नी रुद्रच असा राग त्यांचा. आणि त्यांच्या संग जर तुम्ही राहिले तर फुकटा जोडती सिद्धी. त्यांची सेवा केली या शमीक महाराजांची तर फुकटा जोडती सिद्धी. तुम्हाला फुकट सिद्ध्या प्राप्त होत्या. इतका अधिकार कोणाचा? या शमीक महाराजांच्या महात्म्यांचा. तरी गोपतृत्व वर्णन तथा. चूक झाली आमच्याकडून देवा, आमची झालेली चूक तू क्षमा कर. हो म्हणून तुकाराम महाराज म्हणले ना, महाराज तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका. मी तो अनाथ अपराधी धर्महीन मतिमंद बुद्धी. तुझ मी आठवले नाही कधी वाचिक रूपाने ती मायबा. नाही ऐकिले गायले गीत, धरलेले लाज नावळे पुराण, केली बहुत पर. नाही केला करविला परो, नाही दया आली बळ पर पीडिता पर. बरोबर आहे ना. करुणे तो केला गा पार आणि वाहिला भार. नाही केले तीर्थाचे भ्रमण, कधी तीर्थयात्रेला गेलो नाही. पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्ती. कधी मूर्तीकडे आणून बघितलं नाही तुझ्या. बरं असंग संगे घडले अन्याय, त्याच्या संग राहणे त्याच्या संग राहिलो आणि घरते गुन्हे केले. फालतू माणसाच्या संग राहिले की काहीतरी पाप घडल्याशिवाय. म्हणून तर संगती महत्वाची आहे ना. संगती महत्वाची आहे. फालताळ माणसा संग काही गुन्हे होते आणि होते तू चुकून नाही होत होतेच महाराज. म्हणून जीवनात काय महत्वाची आहे? संगती महत्वाची आहे. असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, नाही बोलू आठवू ते. आप आपण्या घाट कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका. काय अनुकूल संकल्पा, प्रातिकूल वर्जन, रक्षती तिथे विश्वास. गोपतृत्व वर्णन, काही गोपतृत्व आपलं सांगणं. देवाला जे चुका झाल्यात ना, त्या चुका झालेल्या त्याला सांगाव्या आपल्याकडून चुकलेल्या. आणि त्याचं काही गुह्यतम असेल तर ते कधी सांगू नये. लक्षात आलं नाही बोललेलं. गृहीत धरा, राम अवतारात रामावर राजाच्या नगरीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात की नाही. बरोबर आहे ना. मग तमाशा मंडळ जर आलं आणि ते रामाला म्हणू लागलं मला काहीतरी द्या त्या बाया, आणि त्याच्यात रामानं त्यांना काही दिलं, त्याच्यात काय दोष आहे राजाचा? नगरातले लोक आहेत ना ते. राजा राम राजा आहे आणि राज्य करत असताना त्या नगरात सगळेच लोक असतात की नाही. मग त्या राजाला त्यांचं यथायोग्य सन्मान कोणी आलं तसं ते करणं भाग आहे. म्हणून त्यांना करावं लागलं, म्हणून त्यांना द्यावं लागलं. मग असं मग अशा काही जरी गोष्टी असत्याल तर त्या स्वामीच्या सांगायच्या नाही. लक्षात आलं की नाही भाऊ. गोपतृत्व म्हणून तथा. हा त्यांचं गोपतृत्व असेल तर ते सत्य दाखवून ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ त्याचा विश्लेषण करत बसायचं नाही. विश्लेषण केलं तर दोष लागतं, एक पाप लागतं. हे लक्षात ठेवा. गोपतृत्व म्हणून तथा आणि आत्मनिक्षेप पाचवी गोष्ट नाही का. पाचवीच आहे ना आत्मनिक्षेप. आता लक्षात यायला बोललेलं अनुकूल संकल्पा. आपल्या देवाला आवडेल तसं वागायचं. परला काय देवाला पटत नाही ते करायचं नाही. प्रातिकूल वर्जन. देवाला पटत नाही ते करायचं नाही. बरोबर. रक्षती तिथे विश्वास हो. देव माझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असला पाहिजे. बरं काय. आणि गोपतृत्व म्हणून तथा
त्यांच्या या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही आणि आपलं गुण येतं त्यांना सांगितल्याशिवाय पाप एखादा किती हो द्या, हो किती हो द्या, पापातलं पाप हो द्या महाराज. हो ते मला आळंदीचा पोरगा एक आला असेल, खरा माणूस काय करा म्हणला मला इथं आला माझं नका मागल्या 5 महिन्याखाली मी मग म्हणला प्रयत्न करतोय चांगलं वागण्याचा. माझी वृत्ती देवाकडे ओळखीचे अभ्यास करावा वाटते तर ते मला थोडंसं मी काम सत्वते म्हणला असं मन याला म्हणजे गोपृत्व वर्ण म्हणतात. आणि ते म्हणला त्याच्यात मला एखाद्या काही दोष घडतात स्वप्नासारखे दोष लक्षात आलं त्याच्या बोलल्या 2 कळलं असेल. तर मी म्हणलं खरं खरं सांगितलं गड्या तुला असं त्रास होत असेल तर तू ब्रह्मचर्य राहायचा प्रयत्न करू नको. मला ब्रह्मचर्य हा वाटते म्हणून मला नको वाटते लग्न करायला. म्हणजे असं तुम्ही तसं होतंय तर मग तू काय कर बाबा लग्न असा ब्रह्मचारी कसा असेल शक्य नाही. इथं तर वीर्याचं सकलन झालं ब्रह्मचर्याचं गरज या सांगितलं व्यागवार चुकून अवचुकून एखाद्या जरी आणि स्वप्नदोषासारखा दोष झाला आणि वीर्य सकलन झालं तर त्या ब्रह्मचार्यानं गाढव मारावं आणि यज्ञ करावं. गाढव कापावं लागतं एके साहेब, गाढव कापून यज्ञात टाकावं लागते. हे नाही भाऊ कशासाठी? एक दोष झाला तर निवृत्त करण्यासाठी. आणि इथं जर डोसक्याला सततच काही चाळा होत असेल किंवा काय होत असेल तर मग ब्रह्मचारी किती भाऱ्या गाढव मारून असावं. पाप एका कसं आहे अहो एकबार चुकला आमच्याकडून मग बरोबर आहे. आता तुम्ही सदा चुकायले म्हणल्यावर काही चुका म्हणाव्या काही नाही भाऊ कसं जमलं बरं असं नाही. एखाद्या वेळेस असं पाप घडलं तर प्रायश्चित्त करू माहिती. आता ते सतत होत असेल तर प्रायश्चित घेण्यात काय म्हटलं. मग त्यापेक्षा गृहस्थाश्रम स्वीकारायचा विधीनं संसार करायचा आणि योग्य वेळी बायको सोडून द्यायची. तुला ब्रह्मचर्याचं सर्टिफिकेट मिळते, संन्यासाचं सर्टिफिकेट पाहिजे का तुला मिळते. संन्यासाचं बरं संन्यासाचं कशाचं भगवे कपडे लिहून राहतेत आणि तिथं पण आणखी पाप करत येतं. त्या संन्यासाला काय जाळावं का? काय करायचं त्या संन्यासाला? बघा बरं आमची मारुत रामाला एकदा बायको सोडी तर पुन्हा बायको करत नाही बघितलं नाही. बघा 2 लेकरं झाले ते पोरा त्याचे नातू बंधू आहे त्या पोराची पोरं आहेत की आता आहेत म्हणजे ते तेवढंच पुन्हा नाही मारणार. पुन्हा पत्नीला पत्नी म्हणली पण नाही. गावगाव कीर्तनकडे गेले, गावाला गेले असतील तरी पण पारावर म्हटले असतील पण घरी नाही गेले. संन्यासाचं सर्टिफिकेट मिळविलं कोणी? हो ना संन्यासाचं सर्टिफिकेट त्यांनी मिळविलं ना. मग काय करायचे वगैरे कपडे लिहून कायच करून भानगड नसलेले काय बंधायचे ठेवून. मग त्याला मी हे सांगितलं किंवा तू लग्न करू की ना त्या योग्य संसार कर. तो इंद्रिय जाता पर्यटनानं त्याला श्रम देऊन मनाला श्रम दे, इंद्रियाला दम दे आणि इंद्रियाला दम आणि मनाला श्रम दोन्ही बघायचे श्रम आणि दम. त्यापैकी ते 5 श्रम 5 यम हे सगळे देऊन ते इंद्रिय आपल्या ताब्यात घे आणि आपल्या ताब्यात घेऊन योग्य वेळी संसार करून 4 लेकरं झाले की तो 3 इंद्रिय अक्षात की सामाजिक यम दम उपक्रम तितिक्षा समाधान ह्या सामाजिक षटकनं आपल्या आटोक्यात येतात आणि आटोक्यात आले तर योग्य वेळी त्याचा त्याग कर आणि मग पुन्हा निष्कलंक जीवन जग असं जमते. मला काय म्हणायचे त्या पोरानं गोपतृत्व सांगितलं की नाही. गोपतृत्व मरण म्हणतात त्यानं चोरून ठेवलं का नाही. त्याला वाटतंय ते बोललं विचार मनातलं सांगितलं त्याला नवा जाऊ की नाही त्या पोराला नवा जाऊ असं गोपतृत्व मरण म्हणतात. म्हणजे आपण काय जे असेल त्या गोष्टी आपल्या मालकाला सांगाव्या तशा भक्तांना देवाला सांगाव्या. तुम्ही म्हणाल देव अहो देव सर्व व्यापी त्याला कळतंय मी सर्व साक्षी आहे फक्त तुम्हाला बोलत नसेल जरी तरीही सर्व साक्षी असल्यामुळे तो नाही असं ठावत नसावा ना. असा विश्वासच असावा की विठ्ठल जळी स्थळी भरला आणि ते देव असा समजून की पांडुरंगा मायबापा किंवा तुमची उपास्य देवतेची मूर्ती कुठं असेल विटेवर असेल घरी असेल त्या मूर्तीसमोर हात जोडून की देवा माझ्याकडून अन्याय झाला माफ कर क्षमा कर असं देवाला आपण म्हणायला. आणि 5वी गोष्ट आहे आत्मनिक्षेप.
काय आत्मनिष्ठ. म्हणजे काया वाचा मन सर्व प्रभूस हे शरीर अर्पण केले, वाचा अर्पण केले, मन अर्पण केले, त्याला आत्मनिक्षेप. स्वतःच्या शरीरावर स्वतःचं स्वत्व नाही, म्हणूनच त्याला दास म्हणतात. काय दास, हरिदास. कोण आहेत आपण? डुप्लिकेट का ओरिजिनल? डुप्लिकेट आहे. अरे दास कोणाला म्हणतात? द आस बरोबर दास. द अधिक आस. द नाम ददाती असं नाम बुद्धी. ज्यानं आपली बुद्धी आपल्या उपास्य देवतेला देऊन टाकली त्याला दास. दास म्हणावया. काय तुकाराम म्हणले? दास म्हणतोच म्हणले तोंड वाचून. हा नवळे रसना. नवळे रसना. बरोबर आहे. हो दास म्हणावया नवळे रसना. मी त्याचा दास आहे म्हणायला तोंड उचलत नाही तुझं. अरे दास म्हणजे आपली बुद्धी सगळी त्या आपल्या उपास्य देवतेला देऊन टाकलेली आहे. हो काही नाही, ते म्हणतील तसंच वागेन. नवीन नवीन त्यांच्या मनातलं ओळखून वागायचं. ते सांगितल्याच करायचं नाही. बरं, त्यांनी सांगितल्याच करायचं नाही असं नाही, त्यांच्या मनातलं ओळखून करायचं. आणि आपल्या स्वतःवर आपलं स्वत्व नाही. या सर्व शरीरावर अधिकार त्यांचा आहे. ज्या दिवशी तुम्ही तुळशीची माळ घातली या त्या दिवशी तुम्ही खरेदार झाले, पण तुम्ही डुप्लिकेट म्हणले, वरून वरून म्हणले. तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे काय झालं? तुळशी पत्र ठेवले कयावर? देहावर. देहरूपी घरावर तुळशी पत्र ठेवलंय. त्या दिवशी देह तुमचा नाही, कोणाचा आहे? देवाचा आहे. तरी आपण आपल्याच कामाला लावायलो. त्याला कसं करावं? कोळपे हाणायला पोरायच्या गोष्टीला. आपलं त्याच्यात काहीच नाही हो. डोसका होत झाले. आपलं काही नाही, आपलं काही नाही. पोरायचं धडे आपलं काय असेल? महाराज पण कोळपे हाण नाही आता सध्या वयच आहे. तुला कोण काय म्हणायचं? भास्कर भास्करचं वय आहे. तू एक सांगायला सोबती करायस का तू? बाकी तुला आम्ही तुला म्हणलो का? नाही मला नाही, पण भास्कर मला म्हणलं. काय भास्कर म्हणजे वयच आहे ना आता. कोण काय म्हणायचं? काय येणार का काय? तुम्ही पागल. कारण इथं कोणतरी म्हणलं त्या आवा तोंडाला कुठे आला का? आम्हाला टर भेटतोय भास्कर. आम्हाला टर्ब येते. आबाचा डबा होता ते आलता मला प्रल्हाद शास्त्री. मला कोणता प्रल्हाद शास्त्री? ते मला वाटलं तेच काय की मला आमच्यातला. मला ते झाला का शास्त्री? एक बाळू शास्त्री होता. कोणता शास्त्री तरी किती कोण? ते बाळू शास्त्री वेगळे, ते प्रल्हाद शास्त्री झाले. आता हे असा शास्त्री होतोच का तू? नाही हे तू काय रे भास्कराचं काय राहिले रे? काय राहिले भास्करात? याचा पसार काय रे आपलं? हा तुझ्या बाबतीत आता हे अंगणाच्या मी अंगणाला का म्हणलो त्याचं ते आज त्याचं कामच आहे ते करणं. वाक लावलं ना महाराज. खरं आहे ना? टपलं झाले तुम्ही तरी तुम्हाला कळलं. म्हणजे हे खरं आहे. म्हणजे योग्य वेळी योग्य करायला हरकत नाही, अडचण नाही. पण कोण्या वेळात काही करायचं नाही. या देहावर तुळशी पत्र ठेवलं, हे तुळशीची माळ घातली. आता हे शरीर तुला मी अर्पण केलं. आता माझा काही नाही देवा. आता तुझेच काम करणार. मग त्याच्यात परोपकार आला. लोकांच्या लग्नात बी वाढलं तर उपकार म्हणून. तुम्ही वाढतात कोणाच्यात? आपल्यात वाढलं त्याच्यात. मला माहित आहे ना, मला तिथून चालू आहे मी. आपल्याला कोण नाही आलं का त्याच्यात जायचं नाही, ते येतच नाही कोणाच्या. तसं नाही. ज्यानं खरंच परोपकार करायचं ठरविलंय का ते येऊ का नाही हो. आपल्याला श्रमदान झालं पाहिजे, सेवा केली पाहिजे, अशी बुद्धी ठेवावी. आणि याच्यापेक्षा संसारात केल्यापेक्षा आणखी परमार्थात करावं. सत्यात म्हणा, दिंडीत म्हणा, पंक्तीत म्हणा, देव वाजणं, पातळ्या उचलणं, झाडून काढणं, हे श्रमदान केलं पाहिजे. का? येणं केलं प्रकारे ईश्वर सेवा आहे नाही. कोणाची सेवा आहे? धर्माची सेवा आहे ना. धर्मासवे आचरा. काय धर्मा संघ संघ राहा. कशाला ब्राह्मण बोला लग्न तर शिकू दे तुम्हाला. मंगळा ते नाही म्हणलं अष्टिका आता कोणी म्हणीच ना. दुसऱ्यात निघाल्या भाई. हा भाई भाऊ
त्यानं लग्नात रंगाला येत नाही. काय महाराज, तुम्ही धर्मासवे आचरा. कशा संग राहा? तुम्ही नवरा बायको आता धर्माच्या संगतीत राहा. त्याच्या संग त्याच्यासाठी मग सत्यनारायण पूजा करायची असली 4 गांगणी सुपारी घेऊन बसायची. हा, तिला काही हे अडचण असेल तर सुपारी घेते ना, प्रतीक म्हणून. हो. आपल्या पत्नीला जर दूर असेल, सत्यनारायण पूजाचं ठरविली, सत्यनारायण करणं भाग आहे, आणि मग आता ते अडचण आहे, मग त्यावेळी त्या दिवशी काय घ्यायची, तुम्ही प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची. आणि जर चांगलं असेल, अडचण असेल तर डाव्या हाताला बसवायचं. कुठेही पूजा देवाची करायची असेल तर त्या सोबतीने करायची. कोणाच्या? पत्नीच्या. म्हणजे तिच्या सहित काय धर्म दिलाय तिला, काम दिलाय तिला, आणि अर्थ दिलाय तिला. 3 पुरुषार्थ तिला दिलेत ना तुम्ही. मोक्ष काही दिला नाही, ती तुमच्या हातात बी नाही. ते 3 पुरुषार्थ दिल्यामुळं, 3 पुरुषार्थाची मालकीन ती असल्यामुळं तुम्ही ते कोणताही धर्म कार्य करायचं असेल तर तिच्यासोबत. कोणासोबत? पण मर्यादा आहे बरं त्याला. तुम्ही कवर बी टपर झाले तरी बी म्हणाले तर ते काय बोला. हे का राहिलं का वय राहिलं का? हे धर्मासवे आचरण, धर्मासवे आचरण अंगाला पुसतो. ठीक आहे ना, धर्म तिच्या बरोबर करा, कवर कवर. पण हे सोडितच नाहीत. म्हणजे पुढच्या जन्माला कारण ठरवून घ्यायचं. असं जर वागले तर मोक्ष तुम्हाला स्वर्ग मिळेल. तुम्ही पत्नी सहित परमार्थ केला, पंढरपूर यात्रा उत्तमोक्ष सगळं पूजा अर्चा कवर बी म्हातारपणा पुसतो जर, तर जास्तीत जास्त फल म्हणून काय मिळेल? स्वर्ग. पण मुक्त होणार, उद्धार होणार नाही. जन्ममरण चुकणार. जन्ममरण चुकवायचे का साधकाला, तर ते सोडावंच लागते मागून मागून. सोडल्याशिवाय जमत. धर्मासेवे आचरातील लक्षातलं काढून टाकायचं. आणि आपण आपला निष्काम. पण हे म्हातारे झाले तरी सत्यनारायण पूजा पोराला बसू देत नाहीत. आपणच बसते. आमच्या भागवताला बघतोय हो मी. मी पोर काय का म्हणलो, भागवत होत म्हणलं, तू आवाज घेतलं बाबाला आरती करायला यायला अडचण व्हायली, थकावट अवस्था आहे. आरती करणं, आरती लावणं. आम्हाला इथे कसं असते भागवतात की यजमान आमचा सेवक असतो. 7 दिवस सेवक. काही बी ते व्यासपीठ आणावं, ते आरती आणावं, ते प्रसाद आणावं, हे काम कोणाला सांगावं लागते. आम्ही येते. बाकीचे लोक काय करते फटाफट मग छोडले, मग ते बोंबलं जाते. मग आमच्या म्हणजे खरा यजमान कोण? 7 दिवस ती बस येत नाही. कंकण बांधून बसली लावला पाहिजे. त्याच्यासाठी आता ते मठात कोणी म्हणलं असं तिथे आवड व्हायला काय करावं महाराज. मला आमच्या दादाला कैलास करा. मला खूप असं वाटतं बसू देतच नाही. नादच हो काय काय माणसाय. हो, नादच काय काय माणसाय. हे असं नाही महाराज, वयानुसार आहे हे. स्वर्ग प्राप्ती होत येतात का नाही त्याला? पुन्हा जन्म मरणार एवढं डुकर कुत्रा व्हावं लागते. जर पुण्याची पावटी सरे आणि येऊ लागते माघारी मग टेकवर असते. क्षणिक आहे ना ते. जसा इथला लोक क्षणिक आहे तसा वरला लोक बी क्षणिक आहे ना. ते खरं नाही ना, शाश्वत नाही ना. मग काय उपयोगाचं आहे? मग हे सांगायचं तुम्हाला आत्मनिक्षेप. मग आपण तुळशीपत्र देहावर ठेवले. देहावर तुळशीपत्र ठेवल्यामुळं ते आपलं सर्व त्या देवाला अर्पण केलं. सर्व अर्पण करायचं, काही ठेवलं, सर्वस्व त्याला अर्पण केलं. का प्रभूला मार्गाला त्याला आत्मनिक्षेप म्हणतात. आणि शेवटी कार्पण्यात नाही का? शेवटी कार्पण्यात आहे. म्हणजे स्वामी श्रेष्ठ आहे आणि कनिष्ठ. स्वामीच्या आसनावर सेवक बसू शकत बसतच नाही. बसतच नाही. आता हनुमंतराय राम बघा बरं. राम जिथं बसले असतील तिथं मारुती खाली बसणार, हात जोडून किंवा उभा असणार. जेव्हा बसला तर खाली बसणार. पण रामाच्या आसनावर किंवा असे योग्यते बरोबर नाही बसणार मारुती. का? ते स्वामी शेवट. अशा भावनेनं हनुमंतराय वागले जीवनभर. लक्षात आलं? म्हणून तर स्वामीचे आसना. म्हणून तर पूजा एका आसनी आसनी आसन बैसता गमन मातीशी. ते आपण होऊन गेलाय का? आवडगवळा झाला ते आपण. 314च्या मागे झालाय का? नाही झाला. मला झाला वाटतं.
हा पूजा एका आसनी आसनी आसन वैसता गमन माती. आपण ज्याला पूज्य ठरविले आणि त्या पूज्य ठरविलेल्या माणसाला वरी बसवायचं आणि त्याच्या बरोबर आपण बी बसायचं. मूर्खपणा आहे. किंवा त्यांची गोंगडी असेल, त्यांचं व्यासपीठ असेल, त्यांची काही खुर्ची असेल, त्याच्यावर आपण बसायचं. ते नसताना ते चूक ते आसनावर नाही होतं. मग माई संघ गेले एक पापा किती माई संघ गेले. पूजा एका आसनी आसनी आसन तर वैसता गमन माती शिते. थोडं पाप आहे का ते? माई संघ गेले तर पापही नाही भाऊ. म्हणून आपल्या सद्गुरूच्या आसनावर शिष्यानं बसायचं नाही, नवऱ्याच्या आसनावर बायकोनं बसायचं नाही, देवाच्या आसनावर भक्तानं बसायचं नाही. हो, इथं काय राहिले आजच्या काळात का? नवरा ज्या खुर्ची बसते त्याच खुर्ची बायको बसवल्या काय राहिलं का काय? हा जुगारून दिलं काय? असं नाही महाराज. आम्हाला तुम्हाला खरं सांगतो महाराज, मी घडलेली गोष्ट म्हणजे आचरणातली गोष्ट सांगतो. पंढरनाथ शास्त्री जेवाय कराय खाली आले, तुमची मानी करा, त्यांची लादणी खाला म्हणून होती त्याला माहिती खाली. आता ते जीव लागले तेव्हा फुफुरट्याची माळवत होते भाऊ. ह्या माळूला फुफुरटा दिवस मला की गार पडायची आणि उन्हाळ्यात बरोबर लईच आनंद वाटायचा माळ जायला. खाली पोळतच नव्हतं आणि झोळ वारं उन्हाळ्यात यायचं. आनंद वाटायचा उन्हाळ्यात माळ जायवर मस्त. आणि सगळं गाव वरीच होतं पहिलं उन्हाळ्यात. आता मला वाटते कोणी बाहेर उन्हाळ्यात झोपच नसते. मग चरबी झाली रे ते तारस पोळायचं. हा पहिल्या काळात का नाही माळ जाणं आपले किलवा केले लोक ऐकवायची नाही बा. तुमच्यात पडलेलं आमच्या घरी ऐकवायचं असं होतं का नव्हतं. मग ते आता शास्त्री मला जेवायला गेले. मग मी बघितलं आता जेवायला म्हणजे भाभी म्हणल्या महाराज जेवायला येतो. मी म्हणलं बरं मी वाढू का? नाही म्हणलं मी आहे का मला वाढ. भाभी लई चांगले वाटत तुमचे लई चांगले होते आहे. मी आणलं वाढ तर बसतो. आता मला जवळ लागलं मी इथं बसलं माळा गेलो मागं. त्यांचं ते घोंगडी टाकलेली ते उशी ते होतं ते. आता मग ते त्याच्यावर कसं बसावं मला या लहानपणापासून आकल आहे. मग त्याच्यावर नाही बसावं. त्याच्यावर न बसता दुसरीकडे बसलो नाही लोळ ते येऊच तर निर्मळ माळवत होते पण भरपूर टाकली त्याच्यावर लोळलो. उपरले घेतो बसल्याला आणि लोळलो. शास्त्री मला जेवून आले वरी मी उठलो. कोण आहे? हां तो आला तो जीव लागले. भावी म्हणले मी वाढते नाही मीच वाढीत होतो. तर त्या म्हणल्या वाढते म्हणले मी म्हणून मी जाते इथं का म्हणून खूप उलट्या. मी म्हणलं आतून नाही आणलं या ह्याच्यावर झोपायचं की आतून होतच की नाही म्हणलं बाबा तुमच्या हातून नको नाही. कारण काय ते अभंग महाराज ऐकणे राहत नाही. पूजा एका आसनी आसनी आसन वैसता गमन माती. मला गाथा तुकाराम महाराजांनी सांगितलं की एका आसनावर बसून गुरुच्या आसनावर बसून त्यांना भूषण वाटत होतं. मला वागण्याचं भूषण वाटत होतं. काय हनुमान आणि फुफुल त्यांना अंग भरलं काय माहिती उमड्या झोपला असतात. लग्न दोष होते. दोष चांगलं नाही ते. याला म्हणतात काय म्हणतात ते श्रेष्ठ आहे आपण कनिष्ठ आहे. श्रेष्ठाच्या आसनावर कनिष्ठानं बसणं गुन्हा आहे. लक्षात आलं? बसलं पाहिजे आपण आपल्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. त्यांना श्रेष्ठ समज आणि देव श्रेष्ठ आहेच की. आता खरं तर ज्ञानोबारासारखे महात्मे तुकोबारासारख्या महात्म्यांना देव श्रेष्ठ समजित होता की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते. कोण म्हणतंय बघा बरं. 1000 ठिकाणी भागवतात बघा, ज्ञानेश्वरीत बघा, ते कुठेही बघा. आत्मज्ञाने चौखडी संत ते माझी रुपडी. किती म्हणला ते ज्ञानेश्वरी? आत्मज्ञाने चौखडी तर संत ते माझी रुपडी. म्हणजे संत माझे रुपडे म्हणजे संतांनी म्हणजे मी संत रूपाने अवतार घेतलाय. याचा अर्थ संत मला पूजनीय आहे आणि ते पूजा बी करते ना संतांची का नाही करी. पूजा करते ते त्याचं उपास्य दैवत कोण आहे? संत आहे. बर देव तरी अगोचर आहे हे गोचर आहे. बरोबर आहे ना? देव अदृश्य आहे हे दृश्य आहे. म्हणून
देवापेक्षा म्हणून तर देव सारावे परते संत पुजावे आरते. इतकं महत्व आहे त्या देवाला, ह्या संतांना. एवढंही महत्व असलं तरी संत आपली भूमिका सोडित नाही. आपण लहान तो लहानच, देव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना. म्हणून तर आहे कुठे मंदिर असेल तर देवाचं मंदिर थोडं मोठं असलं पाहिजे आणि संताचं लहान असलं. आता उलट होऊन बसलं, एका देवाला सगळं देव चूक आहे ते. पण कोणी करायला ते करू आपल्याला म्हणायचं वापरलं लावत नाही आपण. एका देवाला सगळे देवळ असेल नाही, ज्याचं त्याचं देवळ स्पेशल. आणि जिथं महादेवाचं मंदिर असेल, विठ्ठलाचं मंदिर असेल, ते मंदिर हनुमंतरायाच्यापेक्षा मोठं आहे. लक्षात आलं का मी बोललेलं? तर तुम्ही ते स्थापना करा, नाही तर करूच नका. ते अवमान आहे, अवमान आहे त्या देवतेचा. मारुती भक्त आहे आणि पांडुरंग देव आहे, बरोबर आहे ना? हा, मग पांडुरंगाचं मंदिर उंच मोठं, हातभर का होईना, 2 हात का होईना. आणि देवाचं त्या मारुतीचं मंदिर भक्त आहे, ते देव आहे. देवाच्या दृष्टिकोनातून मारुती मोठा आहे, रामापेक्षा हनुमान मोठा आहे, बडा आहे. हे आम्ही मान्य करू, शास्त्रही मान्य करीत, देव हे मान्य करते की माझ्यापेक्षा मारुती मोठा आहे. त्याची श्रद्धा आहे किंवा त्याची आवड आहे त्या भक्ताईवर म्हणा. पण संतांना तसं वाटत नाही ना. संत म्हणतात आम्ही सेवक आहे आणि माझा राम स्वामी. मग स्वामीला श्रेष्ठपणा असला पाहिजे. म्हणून पांडुरंगा मारुतीच्या देवळात पांडुरंगाची मूर्ती कुठेतरी एका कोपऱ्याला. तू माझा स्वामी मी त्याचं कसं व्हायले? नाही गौण तो व्हायले कसं व्हायले? तुम्ही सांगा, राग येऊ देऊ नका. तुम्हाला थोडं विचारायलो, तुम्हाला बरं वाटतंय का? हे बरं आहे का? मारुतीचं मंदिर आहे, एका कोपऱ्याला हनुमान बसला, आपले हे पांडुरंग एका पन्हाड्यात. त्याला उलट शिखर काढले नाही काढले. त्याच कोपऱ्यात महादेव उचला ऐकून त्याच कोपऱ्यात काय हे तर झालं कासाच्या दुकानावर. कासाच्या दुकानात मूर्ती असते ना, कोणती मूर्ती खाली कोणती वरी, त्याच्यावर काय नाही, बुट देऊन पलीकडे जाते. ते कासा म्हणजे विकणारा मूर्त्यावाला, ते आता ह्या मूर्ती पलीकडे टाकल्या, हिच्या बुटाचा पाहिजे तिकडे मूर्ती आणून देतो तुम्हाला, त्याचा रंग आहे. मग तुम्ही बी तसे कासारच झाले ना. श्रेष्ठ कनिष्ठ भाव तुमच्यात नाही. एका देवळात सगळे देवळ, एका देवळात सगळे देवळ कोणी सांगितलं? चूक आहे, ते चूक आहे. मारुतीच्या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती कुठेतरी कोणाला लहान बसविणं, कुठेतरी रामाची मूर्ती लहान बसविणं, कुठेतरी महादेवाची मूर्ती लहान बसविणं चूक आहे. महादेवच आहे. महादेव कोण आहे? महादेव. हा, नंदिकेश्वर त्याचा भक्त आहे. त्याची नंदीची मूर्ती लहान पुढे असावी, त्याला छोटस मंदिर. महादेवाला मोठं भक्त आहे ना, ते हे देव आहे. लक्षात आलं? मारुती भक्त आहे, विठ्ठल देव आहे, विठ्ठलाचं मंदिर मोठं, तिथं हनुमानचं समोर लहान. हात जोडू, त्याच्यापेक्षा काय का होईना पण लहान असं वागा. त्याचं कारण एक आहे, हो काय काय म्हणलो, कार्पण्यता. ही कार्पण्यता अंतकरणात असते भक्त लोकांच्या. शरण गेले ते लोक, आणि शरण गेल्यामुळं मी कनिष्ठ आहे आणि माझे परमात्मा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा भाव त्यांच्या अंतकरणात जागृत असतो. म्हणून त्यांना म्हणतात कार्पण्यता नावाचा एक गुण आहे. कशातला? शरणागती. किती गुण व्हायले ते टाइम संपला. हा, 6. कोणते कोणते? गडी चांगली हो, गडी चांगली. कोणते कोणते गुण? अनुकूल संकल्प, प्रतिकूल ते तुला येत नाही, असं कर ना, मराठीत लिहायला रे. अनुकूल देव, अनुकूलाचा संकल्प करावा, प्रतिकूलाची त्याग करावा, वर्जन. पूर्ण विश्वास. अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन, रक्षेची विश्वास. माझं रक्षण करतील एवढा विश्वास. काय गोपतृत्व वर्णन करणार, वेगळी गोष्ट सांगायची नाही. आत्मनिक्षेप आणि कार्पण्यता, चळविधा, शरणागती, अशा 6 प्रकारांना फक्त देवाला शरण जात असतो. आणि जर अशा 6 पद्धती अंतकरणात असतील तर ती शरणागती खरी ठरते. मग या तत्वात विभीषण बसतो का? सुग्रीव बसतो का? सुग्रीव विभीषण बसतेत का?
आपण त्याचा विचार उद्या करू. आणि शरणाचं ती आणखी त्याचं अध्यात्म पद्धतीनं चिंतन उद्या करू. कारण त्याच्यानं भगवद्गीतेत बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी सांगितलंय शरण जाय शरण ये. कुठं जाय म्हणला आणि कुठे ये म्हणला. जाय म्हणला ज्या वेळेला त्याला प्रतिभिज्ञा, आणि ये म्हणला त्यावेळेला ती प्रत्यक्ष. भगवद्गीतेत काही ठिकाणी तू त्याला शरण जाय प्रतिभिज्ञा, आणि मला शरण ये प्रत्यक्ष, असे वचन गीतेत आहे. त्याचा विचार आपण उद्याच्या चिंतनात करू. लक्षात आलं? आजचा टाइम संपला. पण शरण देवाशी जाता भले, एवढं मात्र पाठ करा. शरण देवाशी जाता जायलाच पाहिजे. शरण आपण देवाला शरण जायला पाहिजे, असा त्यातला अर्थ आहे. आता ती शरणागती बघू. आणि मग शरण गेल्यावर मला तुझं अभिमान, मग त्याला अभिमान आहे ना कोणता, त्याचीच वाट पाहे उभा भेटीच्या आवडी, आणि कृपाळू तातडी उतारे.